नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपण सकारात्मक राहायला हवा, सकारात्मक विचार करायला हवा असं आपण नेहमी ऐकतो, बोलतो. बरेच जण आपल्याला सल्ला देणारे सुद्धा असाच सल्ला देतात की तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे. मात्र नेमकं कशा पद्धतीने राहायचं, आपलं मन, आपलं शरीर सकारात्मक कसं बनवायचं, ती सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची, याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण अंकशास्त्राच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि अंकशास्त्र म्हटलं की आपल्यासमोर मानसी काळे यांचं नाव येतंच. आणि मॅडम आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत. तर आपण मानसी मॅडमकडून सकारात्मक व्यक्तिमत्वासाठी अंकशास्त्र याचा उपयोग कशाप्रकारे होईल या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. मात्र त्याआधी मानसी मॅडम यांची ओळख करून देते. सौ मानसी काळे या कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा आहेत. तसंच महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उत्तम ज्योतिष आणि वास्तुतज्ञ म्हणून मानसी काळे यांची ख्याती आहे. सहज सुंदर सकारात्मक मार्गदर्शन शैली आणि संवाद कौशल्य हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तसंच अंकशास्त्र, जन्मकुंडली, टॅरो कार्ड, वास्तू, डाउजिंग, रमल, रेकी, ज्योतिष या विषयात त्या पारंगत आहेत. आजवर त्यांनी आपल्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अंकशास्त्र आणि त्यांच्या ऊर्जेचे अनेक पैलू आपल्या प्रेक्षकांना उलगडून सांगितलेले आहेत. यावर नेहमी त्या सतत मार्गदर्शन करत असतात. तसंच सौ मानसी काळे यांनी अंकशास्त्राच्या सखोल अभ्यासातून अनेक व्यक्तींना अनुरूप जोडीदार जो आहे त्याची निवड करण्यात सुद्धा मदत केलेली आहे. अनेकांचं वैवाहिक जीवनसुद्धा मानसी काळे यांनी आनंदी केलेलं आहे. अंकशास्त्राच्या माध्यमातून योग्य दिशा दाखवत अनेक घटस्फोटसुद्धा मानसी काळे यांनी थांबवलेले आहेत. आपल्या जीवनात कशा प्रकारे सकारात्मक बदल घडवता येतात अंकशास्त्राच्या माध्यमातून याविषयी नेहमीच त्या मार्गदर्शन करत असतात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की अंकशास्त्राच्या माध्यमातून सकारात्मक अंकांची ऊर्जा आपण कशी मिळवू शकतो. मानसी मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, अंकशास्त्रात जे आपले भाग्यांक, मूलांक असतात, तर त्याच्या आधारे आपण सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतो का? आपले नंबर आपल्यासाठीच आहेत. जन्मतारखेत जे काही सगळे नंबर आहेत ते आपण असेच आलेले नाही. आपली जन्मतारीख काहीतरी डेस्टिनी घेऊन आलेली आहे. मी म्हणेन की विनाकारण तो कोणाचा जन्म झालेला नाही. काहीतरी करण्यास, काहीतरी घडवण्यासाठी प्रत्येक जण जन्माला आलाय आणि प्रत्येकाला एक धैर्य त्यांनी देऊन दिलं आहे असं मी म्हणेन की त्यांनी त्याच तारखेला तुम्हाला जन्माला घातलं आहे. त्याच्या अगोदरही नाही आणि नंतरही नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही आहात, तर ते काहीतरी डेस्टिनी आहे. प्रारब्ध कर्म संचित तुमचं काहीतरी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या जन्मतारखा मिळालेल्याच नाही आहेत. काही लोक मास्टर नंबरला जन्मतात, काही लोक संयुक्त नंबरला जन्मतात, काही लोकांची एक स्पेसिफिक म्हणजे एकच सिंगल डिजिट जन्मतारीख असते. या सगळ्या गोष्टीचा एक उहापोह असतो की आपण त्या तारखेला जन्मलो आहोत. आपला नामांक काय, मुलांक काय आणि भाग्यांक काय. नामांकाला आपण म्हणू की आपला एक बेसिक नंबर, मुलांकाला आपण म्हणू आपला एक बेसिक नंबर जो तुमची मेन बर्थ डेट आहे, ज्या दिवशी तुम्ही जन्मला आहात. त्या सगळ्याची टोटल आहे ती डेस्टिनी नंबर म्हणतो, भाग्यांक म्हणतो आपण त्याला, की तुमची डेस्टिनी काय आहे. पहिला मुलांक नंबर हा पहिले 1 ते 40 वर्ष तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरतो किंवा तुम्हाला खूप जास्त तो रिझल्ट देतो. 40 वर्षानंतर डेस्टिनी नंबर हा तुम्हाला खूप जास्त रिझल्ट देतो. तर प्रत्येक नंबरच्या व्हायब्रेशन आहेत. या दोघांना सकारात्मक असलेला मित्र अंक हा आपल्यासाठी जास्त चांगला पूरक ठरू शकतो, कारण तो दोन्ही नंबरला बॅलन्स करेल असा नंबर तुम्हाला हवा आहे. मुलांक, भाग्यांक हे तुमचेच आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला एक सकारात्मक नंबर, बघा नवरा बायको दोघं आहेत, पण त्यांच्यासाठी काम करणारं किंवा त्यांच्यासाठी असणारं कोणीतरी एक वेगळं व्यक्ती आला तर त्यांचं काम जास्त सुखकर होऊ शकतं. म्हणजे त्यांना हेल्प करणारं, त्यांच्या घरात आई, वडील, बहीण, भाऊ असे जे कोणी असतील की जे त्यांना पूरक असतील त्यांच्याबरोबर त्यांचं खूप जास्त ट्युनिंग जमतं की ते लोक त्यांच्यासाठी चांगले असतात. एखादा नंबर जर का आपल्याला नाही अपोजिट ह्याचा असेल तर आपल्याला त्या व्हायब्रेशन आवडत नाही आणि मग तिथे कारण नसताना ते खटके उडणं, बाकीच्या गोष्टी होणं, कारण तो स्वभाव दोष त्याच्यातनं जास्त डिफाईन होऊ शकतात. पण ते स्वभाव दोष असतात. आपण स्वभावाला औषध नाही म्हणतो, पण मग ॲडजस्टमेंट करून त्या लोकांबरोबर जर का राहिलो तर आपल्याला त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो. मी नेहमी म्हणते की तुम्हाला या सगळ्याचं नॉलेज हवं आहे, कारण तुमचा डॉक्टर, तुमचा वकील किंवा तुमचा ज्योतिषी खूप चांगला पाहिजे. हे 3 लोक तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये भेटतील की जे तुमच्यासाठी सर्व्हिसेस देत असतात. याच्या एकाची सुद्धा तुम्ही निवड करायला चुकलात
तर तुमच्या लाईफचा ग्राफ नक्कीच खाली येईल. कारण हे 3 लोक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका तुमच्या आयुष्यात बजावत असतात. कारण यांचा एक शब्द तुमचं लाईफ पलटू शकतो. बघा, डॉक्टर, वकील आणि ज्योतिषी हे 3 लोक खूप महत्त्वाची लोक आहेत आणि त्यांची चॉईस करणं हे तुमच्या हातात आहे. कारण सी हा तुमच्यासाठी आहे. मी म्हणेन बी ते डीचा प्रवास, ब ते डेटच्या प्रवासमध्ये मध्ये सी आहे. तर ती चॉईस आपण काय करतो आहोत. कुठल्याही गोष्टीची चॉईस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीवरती हात ठेवताय, कुठली गोष्ट घेताय, कुठल्या गोष्टीची निवड करता आहात आणि कुठली चॉईस तुमची आहे. चॉईसला खूप महत्त्व आहे. म्हणून तर ते बी ते डीच्या मध्ये आहे. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का पहिलेच्या काळात बघितलं तर राजे राजवाड्यांकडे त्यांचे राजपुरोहित असायचे, त्यांचे स्वतःचे ज्योतिषी असायचे आणि ते पहिलेच त्यांना सांगायचे की राजन असं असं कर किंवा वॉट एव्हर इट इज, ते त्यांना विचारून सल्ला घेऊन करायचे. कारण त्यांना त्याच्यासाठीच अपॉइंट केलेलं असायचं आणि त्यांना पूर्ण याची जबाबदारी असायची. त्या सगळ्या गोष्टी, ग्रह नक्षत्रांची माहिती असायची. ग्रहांची चाल चालणारच आहेत. आपण त्यांना बदलू शकत नाही, पण ग्रहांना बघून आपण आपली पोझिशन बदलू शकतो, आपलं वागणं बदलू शकतो. शनीची 7.5 आली आहे किंवा आता गुरुचं गोचर झालं आहे, शनी रवीची एकत्र युती आली आहे. तर ते काय देऊ शकतात हे जर का अगोदर माहिती असेल तर त्या कुंडलीला त्या ग्रहाचे, त्या नक्षत्राचे, त्या पत्रिकेतल्या भागाचे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. सो एक मी नेहमी म्हणेन की जसा फॅमिली डॉक्टर असतो तसं एक तुमचा फॅमिली ज्योतिषी हवा आहे. कोणताही ज्योतिषी असेल तर त्याच्याशी तुम्हाला जर का कनेक्ट राहता आलं तर त्यांना त्याची ग्रहदशा अगोदरच तुम्हाला सांगता येईल किंवा जे ग्रहाचे होणारे बदल आहेत किंवा तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे ते तुम्हाला प्रेडिक्ट करू शकतील. कारण असं नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर जाण्यापेक्षा अगोदर जाऊन जर का सल्ला घेतला आणि कुठलीही गोष्ट करायला व्यवस्थित त्याच्यामध्ये एक प्लॅनिंग, गोलसेट, विजन ठरवलं तर त्याचा नक्कीच जास्त चांगला फायदा होईल. मी याच्यात उडी घेऊ का नको, किंवा माझं हे वर्ष कसं आहे, मी या वर्षाला कुठला नंबर वापरू, कुठला कलर वापरू, या वर्षात माझे येणारे अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, मला धोके कोणते आहेत, हे जर का अगोदर नंबर्सच्या माध्यमातून, कुंडलीच्या माध्यमातून कळलं तर तुम्ही तुमचं प्लॅनिंग, विजन, गोलसेट ठरवू शकता. तर कुठलाही एक मी म्हणेन की फॅमिलियर हवा आहे आणि फॅमिली असावी, तुमच्या फॅमिलीचे ते मेन असावे की त्यांना सगळ्या गोष्टी अगोदरच माहिती. काय होतं आहे, 10वी-12वीला पोरे आली नंतर आत्ता येत आहेत, मॅडम लग्न करायचं आहे, मॅडम करिअर होत नाही आहे. तर मी आत्ता परवा पण त्या एका मुलाला म्हटलं, अरे मधले 3-4 वर्ष काय झालं, नाही खूप चांगले रिझल्ट आले, मग आम्ही आलोच नाही. मी म्हटलं की आता सगळंच व्हायच्या अगोदर त्यापेक्षा तू मास्टर्स पण करू शकत होता, तू का नाही केलं. नाही, मला वाटलं माझ्या पत्रिकेत योगच नाही, मग मी कशाला करेन, म्हणून मी नाही केलं. मी म्हटलं मग तू आला असता किंवा तुला कोणीतरी सांगितलं असतं तर तू नक्कीच त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं असतंस, विजन परीक्षा दिली असती. टोफेल आहे, तुमची GRE आहे, तुम्हाला त्या सगळ्या परीक्षा देता आल्या असत्या ना अगोदरच. आता परत 1 वर्ष गेलं परीक्षेची तयारी करायला, कारण आता एक वेगळा अँगल मिळाला करिअरला की हो तू फॉरेनला जाऊ शकतो. त्यामुळे मग तो वेळ, तो पैसा, ते मानसिक त्रास त्याच वेळेस वाचला असता. कारण ग्रॅज्युएट होता होता आपण जर का तो अभ्यास केला असता तर ग्रॅज्युएशन होताना गेला असता. पण आता परत त्याच्यासाठी वेळ लावणं करणं, कारण एक ती मानसिकता नाही होत. आणि जर असं काही कळलं अगोदर तर आपण ते प्लॅनिंग, विजन, गोलसेट ठरवू शकतो की आता आपल्याला नवीन बिझनेस काढायला ऑपॉर्च्युनिटी आहे, आता लग्नासाठी योग आहेत किंवा आता बाळाचे योग आहेत का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याने कळू शकतात. घर घेण्याचे योग आहेत का, खूपशा गोष्टी आपण फाइंड आउट करू शकतो की हो आत्ता होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं. याच्यासाठी तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन घेणे, सल्ला घेणे या गोष्टी खूप गरजेचं आहे. मानसी मॅडम, बऱ्याचदा काय होतं, ही सकारात्मकता हवी, आपण सकारात्मक वागायला हवं. पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय असतं की आपण लहान असतो तेव्हा बऱ्याचदा असे अनुभव येतात की नाही मला परीक्षेत पास तर व्हायचं आहे, पण मला चांगलं करिअर तर करायचं आहे, पण मग कसं करणार मी, माझा अभ्यास होईल की नाही, मी करू शकेन की नाही, म्हणजे कॉन्फिडन्स. येस, कारण ती निगेटिव्हिटी आहे. मला हे जमेल का, माझ्याच्यानी हे होईल का, मी हे करू शकतो का, हीच मेन निगेटिव्हिटी आहे ना. आणि ही निगेटिव्हिटी जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत होणार नाही. जर ही सपोर्ट सिस्टीम आहे, जर का तुम्हाला अगोदर कळलं हो तू करू शकतो, जर का करू शकतो म्हणल्यावर तो माणूस अजून कॉन्फिडन्सली करेल. अरे मॅडम म्हणलं होता, तो 1% जर का करणार असेल आणि त्याला जर का तो सकारात्मकता मिळाली किंवा तो पॉझिटिव्हनेस मिळाला किंवा तो कॉन्फिडन्स मिळाला की हो तू करू शकतो,
तर तो ॲटोमॅटिकली 200% मेहनत करेल असं मी म्हणेन, आणि तो जास्त चांगल्या पुढे जाईल, कारण तो माइंडसेट होणार आहे, ते एक विजन ठरणार आहे, ते एक गोलसेट ठरणार आहे. कारण गोलसेट खूप जास्त काम करतो, तुमची मानसिकता जास्त काम करते, आणि कधीही नकारात्मकता खूप लवकर वर येते की माझ्याने नाही होणार. पण असं कोणी सांगितलं, कुठं काही कळलं, काही गोष्टीचा कॉन्फिडन्स आला, तर 100% नाही 200% मेहनत होईल आणि आपण गोलसेटपर्यंत पोहोचू शकतो. मी नेहमी म्हणते की तुमचं विजन ठरवा, तुमचा गोलसेट ठरवा, तुमचं प्लॅनिंग ठरवा. आज उठून मी म्हटलं मला इकडं करायचंय तिकडं जायचंय, तर ते नाही होऊ शकत. करिअरसाठी प्लॅनिंग तुम्हाला 5 वर्ष अगोदरच करायचं आहे, कारण 5 वर्षात तुम्ही ग्रॅज्युएट होताल किंवा मास्टर्स काही करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्ष अगोदरच करिअरसाठी काम करायला लागेल. किंवा वैवाहिक जीवनात जोडीदाराची निवड जरी करायची तरी ते तुम्हाला प्लॅनिंग किंवा ते सगळं बघावं लागेल, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कारण आजकाल खूप सगळेजण प्रॅक्टिकल झाले आहेत आणि सगळ्यांना हे सगळं असं मटेरियल गेन्स हवे आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी हव्या आहेत, आणि सगळीकडं तो एक वेगळा दृष्टिकोन झाला आहे वैवाहिक जीवनाचा. तर तो एक मी म्हणेन ॲस्पेक्ट बदलायला लागेल. लहान मुलांच्या बाबतीत पण मी म्हणेन की त्यांना पण तुम्ही प्लॅनिंगने ठरवा की त्यांच्यासाठी काय योग्य आहे, काय नाही आहे, त्यांना कसं शिकवायचं आहे, त्यांना काय काय गोष्टीमध्ये घडवायचं आहे. कारण लहान बाळ हे मातीचा गोळा आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना काय प्लॅनिंगनी कसं गोष्टी आपण घडवू शकतो हे आपल्याच हातात आहे. धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, तर त्याचं प्लॅनिंग विजन पाहिजे. मी तो पहिले तर करू शकतो का, आणि करायचा असेल तर तो कसा, याच्यासाठी एकदाच हातोडा मारायचा आहे, 100 नाही. त्याचं म्हणजे मी म्हणेन की नाव, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी, एक लोगो, टॅगलाईन, तुमची बसायची मांडणी, तुमचे लोक, तुमचं ठेवायची जागा. कारण वास्तू पण तेवढीच तुमच्यावरती काम करते. ज्योतिष, वास्तू ह्या दोन्ही गोष्टी हँड टू हँड चालतात. कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणेच तुम्हाला वास्तुशास्त्राचे पण रिझल्ट मिळू शकतात. चुकीच्या जागी चुकीच्या गोष्टी ठेवल्या गेल्या तर ॲटोमॅटिकली त्याच्यातनं त्रासच होणार आहे. तुम्ही तुमच्या जर का तो जो माल आहे विकणारा, तो जर का साऊथ वेस्टला ठेवला तर तो डम होऊन जाईल, तर स्टेबल होईल. पण तुम्ही तोच तुमचं मटेरियल जे आहे ते नॉर्थ वेस्टला ठेवलं तर त्याच्यात खूप लवकर विक्री होईल किंवा त्याच्यात हालचाल होईल. तर काही गोष्टी आहेत त्यात बघून करून प्लॅनवरती काम करून त्या गोष्टी करायला लागतील. तुम्ही एखादं काही बांधता आहात, काही नवीन बिल्डिंग बांधतात, नवीन घर बांधतात, तर त्याचा पायाच पूर्ण तुम्हाला बघायला लागेल. त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतील की तुम्हाला वास्तूप्रमाणे ते घराचं बांधकाम प्लॅन ते सगळं बघून करता येईल. तर तो प्लॅन एकदा तुम्ही तज्ज्ञाकडनं करून घेतलात की कुठल्या दिशेला काय हवं आहे, कुठला झोन काय देतो, त्याची पदं कुठली आहेत. कारण वास्तूमध्ये 81 पदं असतात. त्या 81 पदांमध्ये वेगवेगळ्या देवता असतात. काही देवता आहेत, काही असुर आहेत. तर देवतांची स्थानं जर का ॲक्टिवेट केली वास्तूमध्ये तर ॲटोमॅटिकली त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जाच येणार आहे. कारण देव तुम्हाला आशीर्वादच देतात. त्यामुळे देवांची स्थानं जर का ॲक्टिवेट झाली, प्रॉपर दिशेला दरवाजा काढला, कारण त्या पदांमध्ये कुठलं पद देणारं आहे हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या पदामध्ये जर का दरवाजा आला तर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येणारच आहे. पूर्व आणि उत्तरेकडनं येणारी पॉझिटिव्ह एनर्जी जर का घरात असेल तर तुमचं घरातलं एअर सर्क्युलेशन खूप चांगलं होईल. त्यामुळे वातावरण पण चांगलं होईल, आजार कमी होतील. सगळ्या गोष्टी बघायची गरज आहे. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही उचलून देव, मी नाही मला वाटतं म्हणून मी इकडे देव ठेवलेत, नाही तिथे जागाच नाही आहे, नाही ते बसूच शकत नाही, नाही तिथे दरवाजाच येतो, नाही त्याचं आमचं एंट्रन्सच येतं, नाही मग माझा मुलगाच तिथं अभ्यास करतो, नाही आम्हीच तिथं झोपतो. हे सगळी कारणं चुकीची आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी ज्या जागेवरती ठेवायच्यात त्याच ठेवायच्यात. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही बाथरूममध्ये जर जाऊन स्वयंपाक करणार नाही, त्याच जागेवर करतो ना, किचनमध्येच. मला वाटलं खूप छान आहे म्हणून मी करीन असं नाही होऊ शकत. तर काही गोष्टी ॲडजस्टमेंटनी करूयात. मी असं नाही म्हणत तोडफोड करा आणि हे करा आणि ते करा. काही गोष्टी ॲडजस्टमेंट केल्या तर भरपूर चांगले रिझल्ट लगेच तुम्हाला दिसून येतात. तर त्या गोष्टी आपण करू शकतो. नक्कीच मॅडम, एक प्रश्न आपल्याला ईमेलच्या माध्यमातून येतो. अनेक प्रश्न खरं तर असतात, पण आपण वेळेअभावी घेऊ शकत नाही. काही मी निवडलेले आहेत. पहिला प्रश्न आहे सुदेशजींचा. सुदेश श्रीकांत भट यांनी शहापूरवरून विचारलं आहे की परदेशात त्यांना शिक्षणासाठी जायचं आहे, तर तसे योग आहेत का? तर त्यासाठी त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. जन्मतारीख आहे 24/3/2023. जन्मस्थान आहे कल्याणचं आणि वेळ आहे 14:34. फॉरेनला जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत, ते जाऊ शकतात. फक्त थोडंसं मी म्हणेन की
प्लॅनिंग, विजन, कम्युनिकेशन आणि केअरिंग शेअरिंग नेचर थोडं ठेवलं, कारण फॉरेनला जाऊन सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेतच. केअरिंग आहे, शेअरिंग आहे. त्यांचा मूलांक 6 आणि भाग्यांक 5 आहे. शुक्र आणि बुधाचा योग जो आहे तो यांना फॉरेनला नेऊ शकतो आणि हे फॉरेनला जाऊ शकतात. आत्ता त्यांना 2024 खूप चांगलं वर्ष आहे. 24मध्ये हे फॉरेनला जाऊ शकतात, पण 25 थोडंसं स्लो डाऊन आहे, त्यामुळे 25ला यांचे जायचे आसार खूप कमी असतील, पण 26ला परत ते जाऊ शकतात. तर त्यांनी जर का प्रयत्न केला फॉरेनला जाण्यासाठी, त्यांचा जो पासपोर्ट आहे किंवा त्यांना ज्या कंट्रीमध्ये जायचं आहे त्या कंट्रीचा फोटो किंवा फ्लॅग त्यांनी नॉर्थ वेस्टला ठेवला आणि स्वतःचा पासपोर्ट पण नॉर्थ वेस्टला ठेवला तर बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी येतील त्यांना फॉरेनसाठी जाण्याच्या. मी आत्ताच सांगितलं, वायव्य कोपरा हालचाल, वायव्य कोपरा ऑपॉर्च्युनिटीज, वायव्य कोपरा कम्युनिकेशन, संधीज. तर तिथे तुम्ही जर का ठेवला पासपोर्ट पण आणि त्या कंट्रीचा फ्लॅग, आपण हे प्रतिकात्मक करतो आहोत, करून बघूयात. केल्याने काही नुकसान तर नाही आहे, तर ठेवणारच आहोत पासपोर्ट, तर तो वायव्य कोपऱ्यात ठेवून बघूयात ना काय काय होत आहे. आणि ह्याचे रिझल्ट बऱ्याच लोकांना आलेत. अच्छा, आणखी एक आहेत आपले प्रेक्षक, त्यांचं नाव आहे राकेश लक्ष्मण सुर्वे. पनवेलवरनं त्यांनी पनवेलला राहतात ते, आणि जन्मतारीख आहे 25/4/1989. तसंच सकाळी 11:13 जन्म आहे. त्यांची घटस्फोटाची केस चालू आहे गेल्या 3 वर्षांपासून, आणि त्यांना हे विचारायचं आहे की निर्णय त्यांच्या बाजूने लागेल का आणि कधीपर्यंत. राकेश सरांची तुम्ही मला हे दिली आहे, फक्त जन्मतारीख दिली, म्हणजे जन्मतारीख आहे ह्या सरांची. जेव्हा घटस्फोट किंवा लग्न किंवा बाळ यासाठी ना दोन्ही बजेट बघावे लागतात, कारण दोन्ही एका रथाची 2 चाकं आहेत. एका माणसाच्या निर्णयावरनं, एका माणसाच्या बजेटवरनं सगळ्या गोष्टी नाही बघतायत. पण तरीसुद्धा जर का ह्यांच्या बाबतीत मी बघायला गेले तर ह्यांचं, मी तसं पहिल्या पण एपिसोडमध्ये नेहमी सांगते की 7 नंबर खूप जास्त आहे, इमोशन खूप जास्त आहेत. तर आत्ता 2024मध्ये थोडेसे इम्प्रूव्हमेंट दाखवतो आहे, पण 2026मध्ये जास्त चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. नवीन आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतं. दुसऱ्या लग्नाचे पण योग 2026मध्ये दाखवतात. 24च्या एंडपर्यंत मिळायची शक्यता आहे घटस्फोट. नक्कीच. मॅडम, करिअरची निवड करताना किंवा शिक्षण, नोकरी, व्यवसायाची निवड करताना आपण न्यूमरोलॉजीची मदत, अंकशास्त्राची मदत कशी घेऊ शकतो? करिअरच्या निवडीमध्ये आता जे लोक 1-10-19-28ला जन्मलेत त्यांच्यासाठी तुम्ही करिअर निवडताना खूप चांगलं करिअर होऊ शकतं त्यांचं. पॉलिटिशियन बनू शकतात, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ शकतात, स्वतःचा काहीतरी बिझनेस काढू शकतात, स्वतः सूर्याच्या रिलेटेड, अग्नीच्या रिलेटेड आपण काम करू शकतो. आता सोलर प्रोजेक्ट खूप जोरात चालू आहेत, तर सोलरच्या रिलेटेड आपण काम करू शकतो. 2 नंबर कधी येतो? 2, 20, 11 आणि 29 हे पाण्याच्या रिलेटेड काम करू शकतात, क्रिएटिव्हिटीच्या रिलेटेड काम करू शकतात. बिझनेस किंवा करिअर निवडताना सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. तुमचा मूलांक, भाग्यांक सगळं. आता वेळेच्या कमीने मी फक्त मूलांकाच्या हिशोबाने सांगते, तर बाकीच्या पण गोष्टी बघणं गरजेचं आहे की कुठले नंबर तुमच्यामध्ये आहेत, कुठले नंबर मिसिंग आहेत, तुमच्या कुंडलीतलं कर्मस्थान काय सांगतं आहे, कर्मस्थानात कुठले ग्रह बसलेत, कुठली रास आहे, आणि आत्ता तुमच्या दशा महादशा कोणत्या चालू आहेत. हे सगळं इम्पॉर्टंट आहे बघण्यासाठी, कारण हा खूप मोठा निर्णय आहे आणि याच्यावरती तुमचं लाईफ ठरणार आहे. त्यामुळे व्यवस्थित मार्गदर्शन करून, व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्याची उत्तरं देण्याची गरज आहे. 3 नंबर ज्यांचा आहे ते काउन्सिलिंग क्षेत्रात जाऊ शकतात किंवा टीचिंग क्षेत्रात जाऊ शकतात किंवा सल्लागार म्हणून काम करू शकतात. 4 नंबरवाले हे डोक्याच्या रिलेटेड काम करू शकतात. यांना डोकं जबरदस्त आहे, त्यामुळे नॉलेजच्या रिलेटेड काम करू शकतात. क्रिएटिव्ह त्यांच्याकडनं काही नवीन आयडियाज पण घडू शकतात. 5 नंबरवाले बुधाच्या रिलेटेड हे बिझनेस करू शकतात, कुठली गोष्ट विकू शकतात, कुठेही ॲडजस्ट होऊ शकतात. 6 वाले आहेत त्यांना मीडिया आहे किंवा क्रिएटिव्ह फील्ड आहे किंवा फॅमिलीयर काही गोष्टी असतात त्या ते करू शकतात, सौंदर्यप्रसाधने करू शकतात आणि जास्त चांगलं काउन्सिलिंग पण करू शकतात. 7 नंबरवाले स्पिरिच्युअलिटीमध्ये जाऊ शकतात, एक स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये, ते करू शकतात. स्वतःच्या शैलीत कुठल्याही गोष्टी करू शकतात, वास्तू, रेकी, हिलिंग, ज्योतिष याच्यामध्ये पण जाऊ शकतात. 8 नंबर म्हणजे 8, 17,
26 या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे अशी लोक बँकिंगमध्ये, फायनान्समध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा पेट्रोलमध्ये, खाणीच्या रिलेटेड असतील तिथे काम करू शकतात. कारण शनीप्रधान लोक आहेत आणि शनीच्या रिलेटेड ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे निभवू शकतात. 9 नंबरवाले जे आहेत ते जिमच्या रिलेटेड काम करू शकतील, सोशलमध्ये जाऊ शकतात, समाजसेवक म्हणून काम करू शकतात, एखाद्या क्रीडा क्षेत्री पण जाऊ शकतात, त्याचे प्रशिक्षक बनू शकतात. वेगवेगळे फील्ड ह्या 9 नंबरवाल्यांसाठी आहे. एनर्जीचे फील्ड की ज्याच्यात एनर्जी जास्त लागू शकते अशा फील्डमध्ये करू शकतात. तर हे सगळे नंबर्सच्या रिलेटेड करिअर घेतानाच्या गोष्टी आहेत की तुम्ही कुठला करिअर निवडू शकता, त्यासाठी कुठले नंबर्स हवेत किंवा कुठले नंबर आहेत त्याचा जास्त फायदा करू शकतो, कुठले नंबर मिसिंग आहेत त्याच्याविषयी आपण काही रेमेडी करून, काही गोष्टी करून ते वाढवू शकतो. नक्कीच. तर मॅडम आणखी एक आपल्याला प्रश्न आहे विनायक पाटील यांचा. ते आहेत कोल्हापूरचे. बर्थ प्लेस त्यांचा आहे चंदगड, कोल्हापूर आणि जन्मदिनांक आहे 28/11/2000 आणि जन्मवेळ आहे सकाळी 9:15 त्यांना असं म्हणायचं आहे की ते रिस्क घ्यायला घाबरतात. मीडिया क्षेत्रात ते काम करतात पण रिस्क घ्यायला घाबरतात आणि आर्थिक स्थैर्य हवं आहे जे अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. तर ते यावं यासाठी काय करावं? मी म्हणेन तुमच्या घरात नक्कीच साऊथ वेस्टला काहीतरी चुकीच्या गोष्टी ठेवल्या असतील, कारण स्थैर्याची दिशा साऊथ वेस्ट. यांचं मूलांक 1 आणि भाग्यांक 5 असं कॉम्बिनेशन आहे आणि यांच्याकडे कसं आहे माहिती, 6 नंबर नाही आहे यांच्या जन्मतारखेत, 9 नंबर नाही आहे. मी जे म्हणते नेहमी, आपण सगळे 1900च्या पिढीमध्ये जन्मलो आहोत, आपल्यामध्ये 1 आणि 9 नंबर इनबॉर्न आहे. यांच्यामध्ये हे 2000मध्ये जन्मलेले लोक आहेत, यांच्यामध्ये 9 नंबर काही बर्थडेटमध्येच येऊ शकतो, ज्यांची जन्मतारीख 19 आहे, 9 आहे अशा लोकांमध्ये, किंवा 9वा महिना आहे. आत्ता ह्यांच्या जन्मतारखेत 9 नंबर नाही आहे, त्यामुळे ह्यांना केअरिंग शेअरिंग माहीत नाही आहे. ह्यांना यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोरच्यापर्यंत पोचवता येत नाही आहेत. आणि 1-5चं कॉम्बिनेशन आहे. काही वेळेस खूप जास्त कम्युनिकेशन होतं, काही वेळेस खूप कमी होतं. तर ह्यांनी पॉईंट टू पॉईंट बोलणे आणि एका गोष्टीवरती फर्म राहणे. यांना जी भीती वाटते आहे की रिस्क घ्यायची, तर मी म्हणेन जितक्या प्रमाणात जास्त रिस्क तेवढा जास्त फायदा. आपण म्हणतो ना की जेवढा जास्त रिस्क घेऊ शकता तेवढा जास्त फायदा होऊ शकतो. सर, तुमचा कॉन्फिडन्स वाढायची गरज आहे. त्यासाठी सूर्याला जल टाका, सूर्यनमस्कार करा, एक्सरसाइज करा. या सगळ्या गोष्टी करण्यानी आपल्याला खूप जास्त फायदा होईल. आणि गोलसेट विजन प्लॅनिंग ठरवा. मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्टीला तुम्ही 2 चक्रा मारता, तर असं प्लॅन करून जावा की मी एका चक्रातच हे काम पूर्ण करून कसं येईल. तर ते एक करायची खूप गरज आहे. कुलदेवाला जायची गरज आहे आणि स्वतःच्या मनातली भीती हे तुम्ही स्वतःच काढू शकणार आहात. तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्हीच आणणार. कोण असं वरतून टाकू शकत नाही की वरतून नळ लावलाय आणि खाली कॉन्फिडन्स पडला. हे जे प्रत्येक ठिकाणी म्हणतात पॉझिटिव्ह राहावा, सकारात्मक राहावा, हे मी पण म्हणते, पण हे असं वरतून टाकणार नाही आहे. ते तुमचं तुम्हालाच आणायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा जो भडामार आम्ही पण करतोय, सगळेजण म्हणतात, पण ते असं नाही होणार आहे. ज्याला त्याला आपल्यामध्ये त्या गोष्टी करायला लागतील आणि त्या करूनच त्या गोष्टी घडू शकतात. तर या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही येऊ शकता. तुमच्या विनायक नावाचं स्पेलिंग बदलण्याची गरज आहे, कारण विनायक नावाचं स्पेलिंग 8 नंबरवर जातं आहे आत्ता तुम्ही जे मला दिलं आहे ते, आणि ते नेमकं चुकीचं आहे कारण तुमचा जन्मतारीख 1 आहे. तर या विनायक नावाचं स्पेलिंग तुम्ही मला फोन करा किंवा माझ्यापर्यंत पोचा. मी सही कशी करायची ती तुम्हाला दाखवीन, स्पेलिंग कसं चेंज करायचं ते दाखवू शकते. आणि तुमच्या घरातली साऊथ वेस्ट आपण ती साफ करूयात. खूपशा गोष्टी ज्या नाही लागत त्या आपण ठेवतो, उद्या लागेल, बघू ते होईल. आणि कुठलीही गोष्ट नाही हल्ली तर ती निगेटिव्हिटी जास्त देते, तर ती आपण हलवूयात. जे नाही लागत ते काढून टाकूयात, म्हणजे ॲटोमॅटिकली पॉझिटिव्हनेसचं तर घरातनंच सुरुवात होईल आणि स्थैर्य मिळायला जास्त तुम्हाला मदत होऊ शकते. नक्की सर, पण आणखी याविषयी जाणून घेणार आहोत महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. न्यूमरोलॉजी, अंकशास्त्राच्या माध्यमातून सकारात्मक व्यक्तिमत्व कसं घडवायचं याविषयी आपण चर्चा करतो आहे. सौ मानसी काळे आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमच्या काउन्सिलिंग सेक्शन्समध्ये बरेच विद्यार्थी येत असतील किंवा तरुण वर्गातले किंवा अगदी वयोवृद्ध पण येत असतील किंवा मध्यमवयीन लोक पण येत असतील. अशांना सकारात्मक करणं किंवा त्यांच्यात मनातली सगळ्यात आधी निगेटिव्हिटी घालवणं हे तुमच्यासाठी एक खूप मोठं टास्क असेल, नाही? बघ, सगळेजण प्रॉब्लेम आहे म्हणून येतात.
कारण बळच कोण कुणाला जाणार नाही, काय मॅडम तुम्ही कशा आहेत असं नाही विचारलंय ना. त्यांना काही इश्यूज आहेत म्हणून ते येतात. नाही बोलल्या गेल्या तर मग ते आतल्यात दबणे, हे होणे, या सगळ्या कुढत गोष्टी बसणे. खूपच आहे. तर याच्यात पण सोल्युशन मिळू शकतं. हे मानसिक काही गोष्टी असतील तर त्या आपण काढू शकतो, किंवा मानसिक आजार असतील, काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती औषधं आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या करून ह्याच्यातनं बाहेर येणे. प्रॉब्लेम आहे म्हणत बसलात तर काय करणार? प्रॉब्लेमला सोल्युशन शोधायला लागेल. आणि जगाच्या भीतीने मी कसं बोलू, मी कसं सांगू, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही एक पाऊल उचला, कुठेतरी काउन्सिलिंगला जावा, कोणाकडनं तरी मदत घ्या आणि ह्या इश्यूंवरती सॉर्ट आऊट करा. कारण हे पुढे वाढतात तेव्हा मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला खूप फेस करायला लागतात. आणि खूपच गोष्टी आहेत. काही डिवोर्स होत आहेत तर या मुली घरातच बसतात, कारण आम्ही आमच्या घरच्यांना कसं सांगू, बाहेरच्या नातेवाईकांना. एक आई तर म्हणे हिला कुठेतरी बाहेरला जाता येते का बघा, आम्ही कोणाला सांगितलं नाही डिवोर्स झाला. मी म्हटलं मॅडम काय घाबरताय, ठीक आहे झाला, आता झाला डिवोर्स, सांगा तिला, पण कशाला बर्डन, ती जेव्हा जाईल तेव्हा जाईल. आणि आम्ही बाकीचे काही उपाय केले, काय केले मला सांगायला इथे खूप जास्त आनंद होतोय. तिला आत्ताच मागच्या आठवड्यात फिलिपाईन्सचा जॉब आला, कारण तिची ती आतनं एनर्जी खूप होती की मला जायचंय, मला नाही राहायचं इथे. आणि खरंच तिच्या कंपनीने तिला फिलिपाईन्सचा जॉब दिला आणि ती आत्ता जाईल पुढच्या 15 दिवसात. ती जाईल ही गोष्ट वेगळी आहे, पण तुमची मानसिकता ती बदला की आम्ही बाहेरच्यांना कसं सांगू, घरातल्यांना कसं सांगू, आता तिचा डिवोर्स झालाय, कुणालाच माहिती नाहीये. बघा सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तुम्ही पण मानाने जगा, काही नाही, एक चूक झाली ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण ती सुधरू शकतो. तो लाईफचा अंत नाहीये, तिथे पण पुढे सुरुवात आहे, नवीन सुरुवात आहे. जे झालं ते झालं, काल झालं, उद्या काय करायचं हे जास्त माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे उद्यावरती जास्त फोकस करून बाकीच्या गोष्टी करूयात. तुमचा इतरही गोष्टींचा खूप अभ्यास आहे, ज्योतिष, वास्तू, रमल, या सगळ्या लाल किताब याचा सुद्धा अभ्यास आहे तुमचा. तर रंग याविषयी मला बोलायचं आहे. रंगांवर तुम्ही खूप भरभरून बोलता, तर रंगांची ऊर्जा आपल्याला सकारात्मक कशी करू शकते? सगळेजण म्हणतात की काळा कलर घालू नका, काळा कलर घालू नका. काळा कलर का घालू नका ह्याच्या मागचं कारण पहिले समजा. शनीचा कलर आहे काळा. शनी स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे आणि शनी रिप्रेझेंट करतो काळ्या रंगाला. काळा रंग एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, काळा रंग एनर्जी रिटेन करतो. तर ह्याच्यासाठी आपण म्हणतो की त्या ऊर्जा तुमच्यामध्ये सकारात्मक हव्यात. तर ज्याला जो कलर आहे, आता 1 नंबरचा कलर आहे लाल, 2चा कलर आहे ग्रेइश व्हाईटिश असं आपण म्हणतो, चंद्राचा जो कलर असतो तो. 3 नंबरचा कलर आहे पिवळा, 4 नंबरचा तपकिरी, 5 नंबर तपकिरी किंवा निळा पण म्हणू शकाल तुम्ही त्याला, 5 नंबरचा हिरवा, 6 नंबरचा पांढरा गुलाबी, 7 नंबरचा ग्रे, 8 नंबरचा काळा, 9 नंबरचा ऑरेंज. हे सगळे नंबर्सचे कलर आहेत, म्हणजे त्या ग्रहांचे कलर आहेत. त्या ग्रहांना ते नंबर रिप्रेझेंट करतात. त्या ग्रहांचे हे कलर आहेत, ते कलर त्या नंबरला आपण रिप्रेझेंट करतो. तर आपल्याला कुठला कलर पॉझिटिव्ह देतो, आपल्याला कुठल्या कलर घातल्यावरती फ्रेश वाटतं, कुठल्या कलरच्या एनर्जीज आपल्यामध्ये येतात, कुठला कलर आपल्यामध्ये आपला ओरा सकारात्मक करतो, आपल्या एनर्जीज जास्त चांगल्या करतो, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. एखादा डल कलर घातला जो तुम्हाला चालत नाही आहे, तर त्या कलरच्या ऊर्जा तुमच्यासाठी चांगलं काम करणारच नाही. आतनं फ्रेश वाटलं पाहिजे, ओरा चांगला व्हायला पाहिजे, त्या कलर्स तुम्हाला चांगले रिप्रेझेंट करायला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. मानसी मॅडम अशाच प्रकारे अनेकांचं समुपदेशन करतात. अनेकांना त्यांनी अंकशास्त्राच्या माध्यमातून, त्यांच्या ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, अनेकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या जन्मतारखेत असलेली योग्य ऊर्जा देऊ केली आहे आणि अनेकांचं जीवन सुखकर केलं आहे. अशांच्याच काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्कार, मी भाग्यश्री ठाकूर देसाई डोंबिवलीहून आले. मानसिकांचं मी यूट्यूबवर आणि हे बघितले होते न्यूमरोलॉजी विषयी, आणि मी 1-2दा कन्सल्टही स्वतः त्यांचं हे घेतलं होतं. तर त्याच्यावरून मला नक्कीच त्याचा फायदा झाला आणि मी आले परत की कन्सल्ट म्हणजे घेऊया कन्सल्ट. त्यांचं काय थोडं एक अडचणीत होते, तर त्यांनी तूच का नाही शिकत, तूच शिक, आणि असं हे सांगितल्यामुळे मला ते मी शिकू शकेन की नाही किंवा काय आता या वयात ग्रास्पिंग पॉवर वगैरे, पण त्यांनी मला तूच शिक, मी आहे तुझ्या पाठीशी, तुला हे येईल. आणि मला जर त्यांनी त्यांच्याकडून म्हणजे अडचणींवर त्यांनी जे उपाय सांगितले त्याचा फायदा झाला, तर ऑफकोर्स मी जर शिकले, त्या आहेतच पाठीशी, त्या यांनी मला जर आणखीन दुसऱ्यांच्या उपयोगी पडता येत असेल तर मी नक्कीच फायदा करून घेईन त्याचा.
मी शिकले, निव्वळ त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी शिकले. आणि खरंच हे 2 दिवसांचा कोर्स अतिशय उत्तम गेला. खूप छान न्यूमरोलॉजी कर्म माझं कर्माने मला इथे खेचून आणलं. असंच ते कर्मा न्यूमरोलॉजी नाव एकदम ते मला साजेसं म्हणजे वाटलं, एकदम चपखल बसलं. तर मी खूप त्यासाठी मी माझ्या परीने परिश्रम करेन. आणखीन ह्यात पुढे जायचं हे त्या आहेतच पाठीशी. तर धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. मानसी मॅडम धन्यवाद. मी रेहा सुरवाडे आणि मी मानसी मॅम कडे आलेली न्यूमरोलॉजी शिकायला. And let me tell you guys, it was one of the best decision I have ever taken in my life. कारण की मी तर अशीच आली, हे नाही विचार करता की याच्या पुढे काय होणार. बट इकडे येऊन मला माहिती पडलं की ठीक आहे, आता यापुढे मी यामध्येही करिअर करू शकते, कारण की मी मानसी मॅम कडून शिकली आहे. सो तुम्ही विचार करू शकतात की मी हा डिसिजन खरंच माझा खूप चांगला होता आणि मी खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या मला, आणि मी त्या गोष्टीसाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे. थँक्स टू हर की मला एवढ्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यासाठी. मानसी मॅडम, टोरोट कार्ड रीडिंगचे क्लासेस तुम्ही घेता, तसंच त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन करतात टोरोट कार्डच्या माध्यमातून, तर याविषयी काय सांगाल? टॅरो कार्ड रीडिंग हा वेगळा प्रकार आहे. हे कार्ड्स जे असतात हे आपण असं म्हणतो की तुमच्या लाईफचा तो एक पाथ आहे. मेजर अर्काना, मायनर अर्काना त्याचे कार्ड्स असतात. आणि पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे ते पोपटाने कार्ड उचललं वगैरे, तसं नाही आहे. फॉरेन कंट्रीमध्ये टॅरोटला खूप जास्त मान्यता आहे आणि खूप जास्त लोक ते बघतात. तर बघा, हे सगळं मी तेच म्हणते, हे सगळे शास्त्र आहेत, या सगळ्या विद्या आहेत. तर या विद्यांचा वापर करून तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता. निमरो वास्तू एक वेगळा प्रकार आहे की नंबर्सवरनं तुम्हाला वास्तूमधले काही दोष कळू शकतात, त्या ग्रहांच्या रिलेटेड काही गोष्टी कळू शकतात. आणि न्यूमरोलॉजी तर तुम्हाला बेसिक नंबर्सचाच पूर्ण अभ्यास आहे, हे तुम्ही करू शकता. आणि टॅरो कार्ड रीडिंग हा वेगळा एक पार्ट आहे, ते पण तुम्ही एक शिकू शकता. बघा, अपग्रेड व्हायला काही हरकत नाही आहे, शिकायला कशाचीच बाब नाही. मी म्हणते की माणसाने मरुस्तोवर शिकतच राहावं, अपग्रेड होत राहावं, कारण अपग्रेडेशन आत्ता खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त ते तुमचा कुठलाही गोष्ट करताना त्यातली स्पेसिफिकेशन पाहिजे, ते चांगल्या माणसाकडनं तुमच्यापर्यंत हँडओव्हर व्हायला पाहिजे. कारण त्याच्यात खूप जास्त मग झेरॉक्स चांगली निघत नाही, किंवा ते जे बाकीच्या गोष्टी त्याच्यात मालमसाला टाकलेला चांगला नाही. ते प्युअर नॉलेज घेणे, धर्मांचा, ग्रंथांचा अभ्यास करून घेणे, हे जास्त इम्पॉर्टंट. नक्कीच मॅडम, तुम्ही बऱ्याचदा अंकशास्त्राचे वर्ग घेता आणि त्याला बराच चांगला प्रतिसादसुद्धा असतो, तर याविषयी पण आम्हाला सांगा. हा अंकशास्त्राचा जो क्लास आहे ना, मी म्हणेन की 10वीपासून ते म्हणजे माझ्याकडे 10वी पास झालेला एक मुलगा आणि 70 वर्षाचे 80 वर्षाचे गृहस्थ किंवा आजी, या सगळ्यांनी येऊन केला आहे. कारण काय माहिती, नंबरची सगळ्यांना आवड आहे आणि आजूबाजूला असलेले घरातल्यांचे स्वभाव कळतील. नक्की तुम्ही माणूस ओळखायला शिकताल. बाकीच्या गोष्टी सांगो न सांगो ही वेगळी गोष्ट आहे, पण कलर, नंबर, सिग्नेचर कशी असावी आणि माणूस कसा असेल, त्याच्यातला स्वभाव कसा असेल, हे जास्त कळेल. कारण तुम्हाला माणूस ओळखता आला तर अर्धे निम्मे प्रॉब्लेम तुमच्यामधले सॉल्व्ह झाले. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण घरातनंच या सगळ्या गोष्टीची एक सुरुवात होते की असंच झालं, सकाळी निघताना हे असं झालं, संध्याकाळी असं झालं, आणि हा मला असं बोलला, माझा बॉस असं बोलला, माझा मित्र असं म्हणला. तर त्यांचे नंबर माहिती पडले ना, तर नक्कीच कळेल की तो कुठल्या अँगलनी बोलला आहे आणि आपण कुठल्या अँगलनी घेतो आहे. कारण आपण कुठल्या गोष्टीकडे कसं बघतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघायला निगेटिव्ह बाजूनी बघायला गेलात तर तुम्हाला तेच दिसणार आहे. तर काही गोष्टीला आपण पॉझिटिव्ह करूयात. काही गोष्टींमध्ये तुम्हाला समोरच्याला मान देण्याची खूप गरज आहे. समोरच्याची स्तुती करणे, समोरच्याला ऐकून घेणे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याकडे ती सवय, समोरच्याला ऐकतच नाही आपण. आपलं सुरू म्हटल्यावर मग समोरचा माणूस इरिटेट होऊन निघून जाईल तुमच्याकडनं. तर ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही तुमच्या न्यूमरोलॉजिकली किंवा ॲस्ट्रोलॉजिकली काय गोष्टी वापरतायत कलर, नंबर, सिग्नेचरमध्ये, ते जास्त आहे. तुमच्यामध्ये प्लस कोणते आहेत, मिसिंग नंबर कोणते आहेत, तुम्हाला त्या जन्मतारखेच्या हिशोबाने आजारांपासून कुठल्या सावध राहायचं आहे, हे पण जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं आत्ताचं वर्ष कसं आलं आहे आणि त्या वर्षाचे रिझल्ट तुमच्यामध्ये काय आहेत. खूपशे लोक सांगतात की मॅडम काही होतच नाही आहे, मी एवढं केलं, मी असं केलं, मी तसं केलं. तर तुम्ही त्या अँगलनी बरोबर केलं आहे का हे पहिले तपासून बघा.
मी म्हणेन की थोडं स्मार्ट वर्क करूया डॉंकी वर्क करण्यापेक्षा. स्मार्टली काही गोष्टी केल्या तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो आणि त्याचा उपयोग करून आपल्याला पुढे जायचं आहे. कितीतरी लोक आम्हाला सांगायला येतात, मॅडम बिझनेस वाढला, मॅडम पोराचं करिअर झालं, मॅडम मुलाचं लग्न झालं. म्हणजे हे सगळ्याच गोष्टी आहेत आणि तुम्हाला प्रत्येक पायरीवरती गरज लागणार आहे, कारण प्रत्येक एक पायरी आहे. तुमचं लहानपण म्हणजे नाव, थोडं पुढं आलात की तुमचं करिअर आहे, 10वी-12वीला मार्क आहेत, त्याच्यानंतर तुमचं करिअर आहे, त्याच्यानंतर तुमचा जोडीदार आहे, त्याच्यानंतर होणाऱ्या जोडीदाराचं नाव आहे म्हणजे बायकोचं, त्यानंतर बाळाचं नाव आहे, मोठं घर घ्यायचं आहे, घराचं नाव आहे, गाडी घ्यायची तर गाडीचं नंबर आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काही गोष्टीला सेटल व्हायचं आहे, तर ते काय करू, आणि जर आपण म्हातारपणी गेलो तर आता ह्याच्या पुढचं आयुष्य कसं हे करू, ह्या सगळ्या गोष्टी न्यूमरोलॉजिकली फाइंड आउट करता येतील. आणि आपण न्यूमरोलॉजी बरोबर वास्तू, ज्योतिष ह्या सगळ्या गोष्टी पण बघून त्याचा सल्ला देतो. त्यामुळे त्या एकट्या गोष्टीला काही हे नाही करत होत, सगळ्या गोष्टीतनं करतोय. त्यामुळे सगळीकडनं ती एनर्जी वाढते, वास्तूची पण वाढते, ज्योतिषातनं वाढते, न्यूमरोलॉजिकली स्पेलिंगमधनं पण वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा जास्त चांगला होऊ शकेल. नक्कीच. आपल्याला सकारात्मक ऊर्जा हवी असेल मॅडम, तर आपण आपली सही बदलून ते साधू शकतो का? सहीचे रिझल्ट खूप जास्त येतात, म्हणून तर मी सांगते सही बदलो, सही में बदलो. कारण सहीच्या एनर्जीज तुमच्यावरती खूप जास्त काम करतात. तुम्ही ती सही आपला अधिकार आहे, आपण त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत म्हणून करतो. तर ती सही खूप इम्पॉर्टंट आहे. ती सही तुम्ही केलीत तर त्याचे रिझल्ट नक्कीच चांगले येऊ शकतात. त्यामुळे सहीच्या मार्फत तुम्ही त्या एनर्जीज वाढवू शकता. अच्छा. तुम्ही सहीच्या मार्फत तुम्ही त्या एनर्जीज नक्कीच वाढवू शकता. तुम्ही माझे भरपूर एपिसोड आहेत, 2012 पासून मी टी व्हीवरती आहे. तर हे सगळे एपिसोड तुम्ही यूट्यूबला बघू शकता, इंस्टाग्रामला बघू शकता किंवा फेसबुक चॅनल आमचा सबस्क्राईब करू शकता. कारण मागच्या सगळ्या गोष्टी कळतील. प्रत्येक वेळेस एका नंबरवरतीच बोललं जातं असं नाही. मागे एक एपिसोड खूप नंबरचा आपण केलेला आहे. काही टिप्स आहेत ज्या लोकांना माझ्या खूप आवडतात. त्या छोट्या छोट्या टिप्स जरी आपण आपल्यामध्ये फॉलो केल्या तर भरपूर चांगले रिझल्ट येऊ शकतात. तर इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही आमच्या सबस्क्राईब करू शकता. मी पुणे, ठाणे, दादर, नाशिक या सगळ्या ठिकाणी असते. वैयक्तिक मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता किंवा क्लाससाठी संपर्क करू शकता. आपला 2 दिवसाचा क्लास असतो, सकाळी 10 ते 6. मी स्वतः त्याच्यामध्ये शिकवते आणि या सगळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळू शकते. माहिती मिळाली की आपण त्याच्यावरती काम करू शकतो, कारण नॉलेज हे तुमच्यासाठी खूप चांगलं काम करणार आहे. कारण गुरुचं नॉलेज किंवा कुठल्याही गोष्टीचं नॉलेज जर का तुम्ही घेतलं तर त्याच्यातनं खूप जास्त चांगला फायदा होऊ शकेल. मानसी मॅडम, एक इंटरेस्टिंग गोष्ट विचारते. नवरा आणि बायको त्यांचं पटत असतं, खुश असतात, पण सडनली एकमेकांबद्दल नकारात्मक होतात, क्लॅशेस निर्माण होतात दोघांमध्ये. याला आपण न्यूमरोलॉजीमध्ये कसं काय एक्सप्लेन करू शकतो? काय पुढे तरी तिसरा आलाय का ते पहिले बघ. कारण कसं होतं, तुमचा फोकस निघून जातो आणि तुम्हाला दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन खूप होते. आता मी बऱ्याच वेळा माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने हे केलं, माझ्या मित्राच्या बायकोनी हे केलं, हे जे आहे ना, तर त्या जास्त गोष्टी कंपॅरिझन होतात आणि वेळ कमी दिला जातो बऱ्याचशा वेळेस. आणि काही ठिकाणी बघ ना की जेव्हा तुमचा फोकस हलतो, तुम्ही दुसऱ्या गोष्टीवरती जास्त एनर्जी लावता किंवा जास्त कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा ती एनर्जी तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करते. तर आपण म्हणूयात वेळ देऊयात. आणि एखाद्याचा पिरियड खराब असेल तर त्या पिरियडवरती काम करूयात. प्रत्येक वेळेस पिरियड भारीच असेल, खूप चांगलाच असेल नाही. कधी पिरियड असा असतो, कधी पिरियड असा पण असतो. काही वेळेस ग्रहांची चाल उलटी होऊ शकते, वक्री होऊ शकते. काही वेळेस ग्रह स्तंभी असतात, काही नंबर आपल्यामध्ये मिसिंग असतात, काही पर्सनल इयर चुकीचं येऊ शकतं. तर त्यावेळेस कुठे थांबायचं हे कळेल आणि कुठे 180चं स्टार्टर उचलायचं हे कळेल. मी नेहमी म्हणते माझा एक धक्का तुमचा 180चा स्टार्टर. तर ह्या तुम्ही खडा घालताच आहात तर बघून घाला कुठला खडा घालायचा आहे, नक्की कुठले कलर वापरायचे आहेत, नक्की कुठल्या नंबरसाठी जायचं आहे, सही कशी हवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा एक उहापोह म्हणजे न्यूमरोलॉजी किंवा असं कन्सल्टेशन होऊ शकतं. मेन तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोललात ना, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सॉर्ट आऊट करता येतात. कारण हे काय होतं, बोललं जात नाही. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, ह्याच्यामध्येच जातं. नाही, मला घरात नाही सांगायचं, नाही मला नाही दुखवायचं, हे अशा खूपशा गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये एक सोल्युशन मिळेल. काउन्सिलिंग हा खूप वेगळा पार्ट आहे आणि काउन्सिलिंगची गरज आत्ता सगळ्यांनाच लागते. कारण करोनानंतर सगळ्यांचं जगच कमी झालं आहे. सगळे आपल्या आपल्यात राहिलेत, इंट्रोवर्ट झालेत, ते ड्रीमलँडमध्ये असतात, स्वप्नांच्या दुनियेत असतात, विचार करत असतात, लोनलीनेस फील करतात. तर एक चांगला मेंटॉर तुमच्या दृष्टिकोनातनं खूप गरजेचं आहे. कारण एक मेंटॉर
तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो. मी नेहमी म्हणते की तुमचा मेंटॉर खूप चांगला पाहिजे. तर एखाद्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज घेऊन, पूर्ण सल्ला घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येईल. मी म्हणेन की थोडंसं बघूयात, सगळ्या गोष्टी करूयात. अंदाधुंद बॅटिंग करायची गरज नाही. बघून बाउंड्री कुठे तिथे मारली तर नक्की चौके जाऊ शकतात. अच्छा मानसी मॅडम, आजकालचा जमाना गुगलचा आहे. आपण गुगल केलं, गुगलला विचारलं तर गुगल हवी त्या प्रश्नांची उत्तरं देतं. आणि असंच काही लोक करतात, शक्तिशाली नंबर कुठले, पॉवरफुल नंबर कुठला, मग त्या मी खरं सांगू स्नेहा तुला, आता मी समजा इथे बसून सांगितलं की 8 नंबरचं वर्ष आहे आणि 6 नंबरवाल्यांचे लग्न ठरतील. आता 6 वाले कितीतरी लोक आहेत या वर्षात. 80 वर्षाचे आजोबा पण ऐकतील हे, किंवा आपण सकाळी उठल्या उठल्या बघतो जसं की आज लग्न ठरेल, तर एक 10 वर्षाचा मुलगा पण वाचणार आहे, एक 24 वर्षाचा मुलगा वाचणार आहे, एक 30 वर्षाचा माणूस वाचणार आहे, एक 60 वर्षाचा माणूस वाचणार आहे. हे सगळे वाचणार आहेत की आज लग्न होणार आहे. तर सगळ्यांचे थोडी होणार आहे. तर मी असं म्हणेन, हे सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना धरून असणं आणि स्वतःची वैयक्तिक पत्रिका बघणं आणि वैयक्तिकरित्या असणं ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. बघ, ओव्हरऑल सगळंच ठीक आहे, पण वैयक्तिक पत्रिकेत तुम्ही 1 नंबरचे असताना सुद्धा तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमची रास बदलतीये, तुमचं नक्षत्र बदलतंय, तुमचं चरण बदलतंय नक्षत्राचं, तुमच्या बाकीच्या गोष्टी पण बदलतायत, दशा महादशा बदलतायत आणि तुमचा आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर पण वेगळं आहे, तुमचं प्रारब्ध कर्म संचित वेगळं आहे. तर जे काही सर्वसामान्यांना आहे ते स्वतःला आहे असं म्हणणारी पण माझ्याकडे खूप लोक आहेत की आम्ही हे ऐकून हे केलं पण त्याचे रिझल्ट आम्हाला वेगळे आले. तर मी तेच म्हणते की तुम्ही पहिले स्वतःचं ऑथेंटिकेशन बघा, स्वतःला पर्सनल एकदा बघा. सर्वसामान्य गोष्ट वेगळी आणि पर्सनल लेवलला असणं गोष्ट वेगळी. स्वतःची कुंडली, स्वतःची जन्मतारीख, स्वतःचं नाव हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळं बघून मग त्या गोष्टीचा आपण सल्ला घेतला किंवा त्या गोष्टी केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल. अच्छा, आता जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या कार्यक्रमातली शोचा एंड. तर मग हा शोचा एंड नेहमीच तुमच्या टिपने होतो, तर तुमची काय टिप आहे यावेळी? बघ, मी खूप टिप्स सांगितल्या मग आजपासून अशा तर मी थांबली नाही टिप्स सांगायला. पण मी असं म्हणेन की तुमच्या घराचा जो दरवाजा आहे तो खूपच चांगला पाहिजे, कारण दरवाजा आपण रिप्रेझेंट करतो आपल्या वास्तूचा एक चेहरा. तुम्हाला तुमचा चेहरा किती सुंदर हवा आहे, तर मग तो वास्तूचा चेहरा जर का खराब असेल तर तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यासाठी खूप चांगलं घराला स्वच्छ ठेवा, त्याच्यावरती खिळे ठोकलेले नको आहेत. खूपशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या म्हणजे असं खिळे ठोकलेत, कारण आम्हाला हार लावायला लावतो आणि तो हार कायम तसाच असतो. जर तो सुकला तर तो तुम्ही काढून टाकू शकता. जेवढा दरवाजा तुमचा डेकोरेटिव्ह असेल त्याच्यावरनं तुमच्या वास्तूचा ओरा ठरतो, त्याच्यावरनं तुमच्या वास्तूची एनर्जी ठरते, त्याच्यावरनं लोकांचा तुमच्याकडे त्या घराकडे बघायचा दृष्टिकोन ठरतो. तर तुमचा दरवाजा खूप चांगला पाहिजे. तुम्ही उत्तर दिशेला स्वस्तिक चिन्ह जर का लावलं, नॉर्थ ईस्टला किंवा उत्तरेला, तर ते चांगलं प्रतीक आहे, कारण ते जास्त चांगली पॉझिटिव्ह एनर्जी तिथून रिप्रेझेंट करतं. तुम्हाला फिश टँक ठेवायचं असेल तरी तुम्ही उत्तरेत जलतत्वात ठेवू शकता. तर हे सगळ्या पाण्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, कारण ती दिशा पाणी रिप्रेझेंट करते, उत्तर. तर त्याच्यामुळे पाण्याचे काही गोष्टी असतील त्या साईडला तर तुम्ही त्याचे नक्कीच ठेवू शकता. एखाद्या धबधब्याचं चित्र ठेवू शकता, एखादा फिश टँक ठेवू शकता किंवा आर्टिफिशियल काही तयार करू शकता, एक चित्र आणून चिटकू पण शकता. तर तिथे जर का नॉर्थला पाण्याचा स्त्राव आला तर तुमच्या घरात पैशाची पण बरकत येऊ शकते, कारण पाणी जल, पाणी एनर्जी, पाणी व्हायब्रेशन, तर ह्या पाण्याच्या स्तोत्रांनी ऊर्जा आपल्याला लक्ष्मीची पण येऊ शकते. तर तुमचा दरवाजा पण चांगला पाहिजे आणि नॉर्थ खूप चांगली पाहिजे. नॉर्थ हलकी पाहिजे, ती अजिबात जड नको आहे, कारण पाणी कुठलीही जड गोष्ट ॲक्सेप्ट नाही करू शकत. तिथे लोखंडाच्या वस्तू नको आहेत. तुम्ही जर का उत्तर दिशा थोडी हलकी केली तर तुम्ही स्वतःच बघा की तुमच्याकडे कसा पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढतो. नक्कीच सर, अत्यंत महत्त्वपूर्ण टिप मानसी मॅडमने दिलेली आहेत. मानसी मॅडम, तुम्ही इथे आलात, खूप छान शो झाला, खूप मजा आली मला पण सगळं डिस्कशन करण्यात, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.